नमस्कार मित्रांनो, बॅक टू माय चॅनल रोहन व्लॉग्स. आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मित्रांनो मी तुम्हाला अंगल गावातल्या एक शेतकऱ्याशी भेट घालणार आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे सर, तुमचं नाव काय आहे? प्रसाद वाकडे. प्रसाद वाकडे. तुमच्या कधीपासून म्हणजे आमच्या तुम्हाला नेमकं विचारायचं का? तुम्ही कधीपासून हा व्यवसाय करता सर? हा व्यवसाय म्हणजे एकदा उत्पन्न टाकलं हां की दरवर्षी काढायचंच काम असतं, हां. परत लावायची करायची. ह्या झाडाचं नाव काय सर? हा झाडाचं नाव आहे, झाडाचं नाव काय सर? मला आता द्या. कसं म्हणजे झाडाचं नाव आम्ही काय विचार करून नव्हतं टाकलं. हा उत्पन्न डायरेक्टच पार्सल करायचं काम. पार्सल करायचं. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, ह्या सरांनी अशी माहिती दिली ती आम्हाला की ह्या झाडापासून हे लाखोचं कोट्याचं करोडाचं उत्पन्न करत आहे. तर तुम्ही पण आपल्या कलियुगामध्ये काय झालं माहिती आहे का, तुम्ही शेतकरी नाही का दुसरंच काळं सोनं म्हणतात. हे बघू शकता मित्रांनो तुम्ही झाड कसं आहे. तर सर हे पकडा एकदा. सरच्या घुसन काटा नाही घुसत सर. तर आपण शिकायला पाहिजे. प्रसाद दिलीपराव वाकळे यांचं वय 21. बापाचं नाव पण बापाचं नाव घेत नाही सर आम्ही. यांचं नाव प्रसाद वाकळे. तर आपण बघू शकता हा तरुण एका वर्षाचे 1.5 कोटी कमवतो. तुम्ही बघू शकता सरचा माळा केवढा आहे. पाण्याची गरज नाही का सर? यार पाणी द्यावं लागते का? नाही. थोडं म्हणजे कसं जे उत्पन्न आपलं पावसाळ्यात निघतं ना, त्याच्यानंतर हे आपोआप निघून जातं. आपण म्हणजे हे उत्पन्न उन्हाळ्यात निघतो, पाण्याची गरज नाही. तर तुम्ही बघू शकता सर ना, ह्या पैशाच्या जीवावर, ह्या शेतीच्या जीवावर तुम्ही बघू शकता हे उत्पन्न बघू शकता तुम्ही. हे किती सर? 1000 रुपये किलो विकते का? हे बघू शकता. हे बघू शकता 1000 रुपये किलो फक्त. ह्याच्या जीवावर सरने किती करोडाचा बंगला बांधला सर तुम्ही? 10 कोटीचा. 10 कोटीचा. बघू शकता सरांचा 10 कोटीचा बंगला आहे. बघू शकता सरांचा 10 कोटीचा बंगला. सर हे इकडं बाकीचं दिसतं, हे सगळं तुमचंच आहे का? आपलंच आहे, पण याच्यामध्ये सध्या काही म्हणजे आम्ही समजतं तुम्ही हे जनावरांना खाण्यासाठी सोडले. तर बघू शकता हा मुलगा वयाच्या 21व्या वर्षी, आपण तरी घरच्याकडून पैसे घेतो पण हे घरच्यालाच पैसे देते. लाखोनं करोडानं व्यवहार आहे ह्या मुलाचा. आपल्याला आदर्श घ्यायला लागते. सर तुम्ही येऊ शकता सर समोर. तुम्हाला भेव वाटते का? नाही सर, हे काटे गांडीत घुसायचं विभाग काय नाही. तसं आम्ही काटे आहेत ना. हे बघू शकता मित्रांनो तुम्ही. हे झाड जेव्हा हिरवा असतं ते असं असतं. याचं फुल बघा, फुल एकदम पिवळे फुल असतं. याचा सेंट बनतो. सर याचा प्रयोग कसा करतात? याचे म्हणजे म्हाताऱ्या माणसाचं हाड जोडण्यासाठी याच्या फुलाचा उपयोग होतो. फुलाचा. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही, सरनं बी आणलं होतं धिसकोंडा मावडी इथून. सर कुठून? धिसकोंडातून सरनं हा फुलाचा उत्पन्न केला. लगभग हे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हे उत्पन्न कोणी घेऊ शकत नाही मित्रांनो. हा उत्पन्न घ्यायला टॅलेंट आणि दिमाग लागतो आणि मेहनत ही तशी लागते. हे उत्पन्न काढताना माहिती आहे का तुम्हाला मित्रांनो, कुठे काटे घुसतात? सर हे कशी शेती केली होती तुम्ही पहिल्याने? आम्ही केली, हा फुलाचं नाव काहीतरी आहे. तर सध्या आम्ही कराड असेल सर, कराड. ही शेती बंद केली सध्या आम्ही. बंद केली का? तुम्ही बघू शकता सरांना इतका प्रॉफिट होतं ह्या उत्पन्नामधून. तर सर नाव माहीत राहत नाही उत्पन्नाचं. सर तुमचे बंगले किती आहेत सध्या? मला आता एक दाखवला, तिकडे एक चालू आहे. तिकडे एक बंगल्याचं बांधकाम चालू आहे, तुम्ही बघू शकता. तर आपले युवा पिढींना मी हे सांगू इच्छितो की शेती हा कोणता छोटा व्यवसाय नाही. शेती केली तर लय मोठी, केली तर लय छोटी. शेती म्हणजे काय? आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांचं जीवन एक आधार आहे शेती. तुम्ही बघू शकता ह्या मुलाला बॉडी तरी आहे का? फक्त हाईट आहे. फक्त दिमागाचा इस्तेमाल करून ह्या मुलाने कमवले 1.5 कोटी. सर तुम्ही आपल्या आपला पब्लिकला काय सांगू शकाल सर? इकडे बोला. पब्लिकला सांगतो की हा उत्पन्न घ्यायची कोणाची म्हणजे सगळ्याची हिंमत होऊ शकत नाही हा उत्पन्न करायची. हां सर. हां तरी सगळ्यांनी उपयोग करू नये. हां सर. माझ्यासारखं प्रॉफिट सांभाळता येणार नाही. सर सांगतात की सर तुम्ही याच्यात खत कसं टाकलं होतं बरं? हे झोपून खत टाकलं होतं आम्ही. सर नाही, याच्यात झोपून खत टाकलं होतं. सर म्हणतात की मला खत टाकायची गरज नाही, आवश्यकता नाही, काय नाही. सरनं फक्त पेरलं, रोही रांडुकर सगळे हागून गेले, त्याच्या उत्पन्नावर आले. तुम्ही बघू शकता हे 1.5 एकरामध्ये सरचं जे फळ आहे लांबून ते दिसत पण नाही. कोणी विचारही करू शकणार नाही की ह्या शेतामध्ये उत्पन्न आहे. सध्या चालू आहे. तुम्ही बघू शकता एक सॅम्पलमध्ये हे बघा इथं उत्पन्न. हे बघा, कोणी विचारही नाही करू शकणार की सर इतक्या कमी वयामध्ये स्वतःच्या पायावर उभे आहेत आणि ते पण 1 रुपयानं खर्च करता. काय सर? कॅमेराकडे बघून तुम्ही सांगा सर, आपले जागृत करा. सर घेऊन आले काय तुम्ही? नाही सर, कोरोना तर मागे संपाला.
सर आम्हाला तुम्हाला भेटून आनंद झाला, खिशातला हात काढा, हातात हात द्या. किती आनंद झाला सर लय मोठा झाला की आमच्या खिशात पण ठेवला आम्ही, काय सांगा पण तुम्हाला. तुमच्या नाईट पॅन्टला खिशा आहेत का? सर ते काय झालं, उन्हाळ्याचे नाही आम्ही लांड्याच पॅन्ट घालतो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता सरचा स्वभाव किती प्रेमळ आहे. नक्कीच एकदा प्रसाद वाकळे यांचा नंबर आपण कमेंटमध्ये देऊ, तुम्ही एकदा यांच्याशी भेट घ्या आणि उत्पन्न कसं करायचं ते बघा. तर सांगा परेशान करून. फक्त फोन करून परेशान करू नये. कोणाला फोन करायचा असलं तर सर फक्त पोरीने फोन करायचा, पोराने फोन करायचा नाही. कारण सर पोरांचा फोन उचलत नाहीत, कारण की पोरं छोटे धंदे करतात. काय सर? भरोसा नाही. सर भेटूया दुसऱ्या याच्यामध्ये. तुम्हाला भेटून लय धन्यवाद, आभार झालं सर आमचं. चला ठेवू का सर? आम्हाला रोज कामात रोजगार कधी भेटणार याला काढायला? तर मित्रांनो कोणी जरी काम असेल तर घरी बसून सर 500 रुपये देणार आहेत. फक्त काय नाही, 1 तास काम करायचं, हे बुडातून उपटायचं. जसं तुम्ही दुसरं उपटता तसं हे उपटायचं. मित्रांनो उपटा आणि नक्की सरला भेट द्या. आणि एवढंच बोलून ही बैठक संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, करा कष्ट खाऊष्ट, जय.